सर काय सांगाल, या ठिकाणी 5 पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातींच्या विजयासाठी, कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे सर? आज आपण ही सभा पाहताय की नागोठण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या 2 महिला भगिनी त्या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत। आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत। आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या 2 भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू। सर, किशोर जैन म्हणालेत की हे आव्हान नाही, सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल। हा ठीक आहे ना, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने सांगतो, परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळेल। सर, भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपण युतीची फिसकटलेली आहे? ना, असं काही नाही आहे। त्यांची इच्छा नव्हती, त्यांना एनसीपी कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाहीये। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एनसीपी आणि भाजप युतीचा जो आहे तो काही ठिकाणी फटका बसला, यावेळेस असं होण्याची शक्यता आहे का? आम्हाला नाही फटका बसेल, आता फटका त्यांना बसेल। सर, अजितदादा पवार यांचे जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्या प्रतिनिधी देण्यासाठी घाई झाली असं विरोधक म्हणतात। नाही, ठीक आहे, तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का, यात आम्ही बोलू इच्छितो नाहीये, कारण का घाई झाली किंवा का नाही आम्ही नंतर विचारू। सर, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील? जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढे आम्ही जिंकू। दासगाव मधल्या गावांनी रोहयो गाव आहे, त्यांनी आता पूर्णपणे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये गावकीने प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत असताना गावाचा विकास झाला असा आरोप करत सगळा विकास आम्ही केलेला आहे। काही वैयक्तिक त्यांचे कारण असू शकतात, पण हरकत नाही आहे, आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला 9 तारखेला दिसेल। सर, विकास बघावले देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? त्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतो आम्ही आणि सगळ्या सीटा मी विजय करू।